माधवनगरमधील पाणीपट्टी धारकांनी थकीत पाणीपट्टी भरावी असे आवाहन सरपंच अंजू तोरो यांनी केले असून जे थकीत पाणीपट्टी धारक पाणीपट्टी भरणार नाही त्यांचे कनेक्शन येणाऱ्या काळात तोडले जाणार आहे। हा ठराव 26 जानेवारीच्या ग्रामसभेत झाला असून त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने कारवाईला सुरुवात केली आहे। माधवनगरमधील अनेक वर्षांपासून थकीत पाणीपट्टी धारकांनी थकीत पाणीपट्टी ग्रामपंचायतला भरली नाही। ही थकीत पाणीपट्टी वसूल करण्याच्या दृष्टीने धाडसी सरपंच अंजू तोरो यांनी गांधी चौकामध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये थकीत पाणीपट्टी धारकांची वसुलीबाबत प्रश्न उपस्थित केला। त्यावर पर्याय म्हणून थकीत पाणीपट्टी धारक जोपर्यंत पैसे भरत नाहीत तोपर्यंत नळ कनेक्शन कट करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून थकीत पाणीपट्टी धारकांच्या अंगणामध्ये रांगोळी काढून थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन सरपंच अंजू तोरो यांनी केले आहे। अन्यथा ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे थकीत पाणीपट्टी धारकांचे नळ कनेक्शन कट करण्यात येईल असा इशारा सरपंच अंजू तोरो यांनी दिला आहे। लोकनियुक्त सरपंच माधवनगर सौ अंजू शेखर तोरो 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये थकीत पाणी प्रश्नाबाबत ठराव करण्यात आला की ज्या लोकांची पाणीपट्टी बरेच वर्षापासून थकीत आहे त्यांचे पाणी कनेक्शन तोडण्यात यावे। त्या अनुषंगाने पहिले पाऊल उचलले आहे की त्या लोकांच्या दारामध्ये आम्ही सफाई कामगारांना सांगून दारात रांगोळी काढून त्यांना आवाहन केले आहे की थकीत पाणी बिल भरावे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नळ कनेक्शन तोडण्यात यावे असे सर्वानुमते ग्रामसभेमध्ये ठराव झाला आहे। तेव्हा ज्यांची थकबाकी राहिलेली आहे त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये करून सहकार्य करावे।